या प्रभाकर पेंढारकर यांच्या पुस्तकाची ओळख करून देतोय. तर या पुस्तकाचं नाव आपल्याला थोडं वेगळं वाटतं ज्यांनी वाचलं नसेल तर, की रारांग ढांग याचा अर्थ काय. तर तिथल्या स्थानिक जी पहाडी भाषा आहे त्यामध्ये ढांग म्हणजे एखादा पर्वत किंवा एखादा कडा, त्याला ढांग म्हटलं जातं. तर रारांग नावाचं एक ढांग होता हिमालयातला. त्यात रस्ते काढण्यासाठी बॉर्डर ऑर्गनायझेशन असं एक इंडियन आर्मीचा एक विभाग आहे जो हिमालयात रस्ते करतो. तर हिमालयात रस्ते करण्यासाठी खूप कठीण आहे, कारण तो ठिसूळ आहे, त्याच्यामध्ये वाळू असते, त्यामुळे त्यात रस्ते टिकत नाहीत किंवा रस्ते करणं हे खूप कठीण आहे. तर आपल्या इंडियन आर्मीमध्ये एक वेगळा विभाग आहे जो हिमालयात रस्ते करतो. तिथे फक्त आर्मीचेच अधिकारी असतात आणि एक 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर साधी जी सिव्हिल इंजिनियर आहेत नॉर्मल एक्सपिरियन्स असणारे रस्ते करण्याचे किंवा कन्स्ट्रक्शन मधले त्यांना घेतलं जातं फक्त 3-3 वर्षांसाठी. पण मेजॉरिटी जे असतात ते भारतीय सैन्यातलेच अधिकारी असतात तिथे. तर ही कादंबरी एक अशा अधिकाऱ्याची, विश्वनाथ नावाचा एक अधिकारी असतो, एक नॉर्मल सिव्हिल इंजिनियर असतो, त्याला 3 वर्षाच्या बॉन्डवर तिथे पाठवलं जातं आर्मीच्या हाताखाली काम करायला, ते रस्ते बांधण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर 2 वेगवेगळ्या गोष्टी, आर्मी म्हणजे एक अशा ह्याच्यावर चालते की ही गोष्ट झालीच पाहिजे किंवा डेडलाईन्स असतात त्या पाळायला गेल्या पाहिजे, शिस्त, ह्या गोष्टी आर्मीत जास्त असतात. मानवी भावभावना यांना किंमत फार कमी असते जेव्हा सैन्याची शिस्त येते तेव्हा. आणि विश्वनाथ हा आता आपल्यासारखा माणूस असतो साधा, त्यामुळे त्याला वाटतं की ठीक आहे एखादी डेडलाईन थोडी पुढे गेली तरी चालेल, पण माणसाचा जीव जास्त महत्वाचा आहे किंवा माणूस जास्त महत्वाचा आहे. तर यातून जो होणारा संघर्ष आहे त्याचे जे मेजर बंबा नावाचे मेजर असतात ज्यांना त्याचं रिपोर्टिंग असतं, त्यांचा आणि विश्वनाथचा संघर्ष यात आपल्याला सुरुवातीला दिसतो की मानवी जीव जास्त महत्वाचा आहे का, माणसाच्या भावना जास्त महत्वाच्या आहेत का, की शिस्त जास्त महत्वाची आहे, यातला जो संघर्ष आहे तो आपल्याला सुरुवातीला दिसतो. तर पूर्ण कादंबरीत आपल्याला हेच दिसतं की म्हणजे रस्ते बांधणं महत्वाचं आहे, ती डेडलाईन पाळणं महत्वाचं आहे, यावर त्या मेजर बंबांचा फोकस असतो की ह्या तारीखला रस्ता झालाच पाहिजे काही झालं तरी, किंवा ह्या तारखेपर्यंत प्लॅन आलेच पाहिजे. आणि विश्वनाथचा जो फोकस असतो की नाही, रस्ता 1 महिना उशिरा झाला तरी चालेल पण तो सुरक्षित व्हायला हवा, लोकांचा जीव जाता नाही, प्रत्येक माणसाची काळजी घेतली पाहिजे काम करणारा. तर यातून पूर्ण कादंबरीवर आपल्याला 2 वेगळ्या जे मानवी स्वभावाचे 2 वेगवेगळे गुण दिसतात, की शिस्त आणि थोडा भावनिक माणूस, यातला संघर्ष दिसतो. आणि या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे हिमालयातील जे वर्णन आहे, म्हणजे हिमालय कसं आहे, आपण हिमालय म्हणजे कसं सुंदर दिसणारा हिमालय किंवा, तर इथे फार वेगळा हिमालय जो अत्यंत लहरी आहे, कधी त्याचे कडा कोसळतात, कधी रस्त्याचे बांधकाम करत असताना पूर्ण वरचा कडा खाली येतो किंवा खालून वाहणारी सतलज आहे, त्याची जी वर्णन आहे. तर यातून आपण त्या प्रदेशात पोहोचतो, आपल्याला दिसतं की कसे रस्ते आहेत किंवा कशा खडतरपणे तिथे रस्ते बांधले जातात, लोक राहतात आर्मीची, हे आहे. याचबरोबर या कादंबरीत अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात 2 अशी पात्र आहेत ज्याला तो जो विश्वनाथ आहे तो आपल्या वडिलांना पत्र लिहित असतो अधूनमधून आणि आपल्या एका मैत्रिणीला अधूनमधून पत्र लिहित असतो. तर या पत्रातून ती पात्र लेखकाने इतकी डेव्हलप केलेली आहेत की आपल्याला ती पात्र कळायला लागतात. म्हणजे ती पात्र प्रत्यक्ष कादंबरीत नाहीये, ती फक्त पत्रातून येतात, पण ती इतक्या डिटेलमध्ये येतात पत्रातून की ते दोन्ही माणसंही आपल्याला कळायला लागतात की त्यांचे स्वभाव कसे आहेत किंवा ती कशी आहे. तर हे वेगळं वैशिष्ट्य आहे की कादंबरीत नसलेलं पात्र फक्त पत्रातून लेखक उभा करतो आणि तेही आपल्याला तितकं सुंदर समजतं. तर अशी ही कादंबरी आहे. यात